नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मान्सून परतीच्या वाटेवर, महाराष्ट्रात पावसाचा जोर, तर कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेतृत्व मान्सून पावसाने अखेर परतीचा रस्ता धरला आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसायला लागला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम राजस्थानमधून परतीचा मान्सून रविवारी सुरू झाला आहे आणि त्यानंतरनं राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नागपूरसह अनेक जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट तर कुठे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, परिणामी वाहतूक ठप्प आणि जनजीवन विस्कळीत. आता मुंबई शहरात पावसामुळे सकल भागात पाणी साचल्याची स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली असून लोकलच्या ट्रेन वेळाही विस्कळीत झाल्या आहेत. हवामान विभागानं मुंबईसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि येत्या काही तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. मान्सून परतीचा अधिकृत मुहूर्त IMDच्या अंदाजानुसार नेतृत्व मान्सून पावसाचा परतीचा प्रवास 15 सप्टेंबरपासून आसपास अधिक स्पष्टपणे जाणवेल. परतीचा मान्सून म्हणजे हवामानातील मोठा टप्पा बदलण्याची सुरुवात. मात्र यंदा या परतीच्या प्रवासातही पावसाचा जोर काहीसा अधिकच आहे. आता कोणत्या जिल्ह्यात किती सतर्कता? ऑरेंज अलर्ट, जोरदार पाऊस आणि धोका असलेले जिल्हे: रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा भाग आणि साताराचा घाटमाथा भाग. आणि येलो अलर्ट, सतर्कतेची गरज असणारे जिल्हे: ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा व अमरावती. आता वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणाऱ्यांचे जिल्ह्यांची नावे बघा: धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.